ठीक आहे बघा. नाव नेक्स्ट इव्हेंट वी आर गोइंग टू सी. Next event we are going to see, that is a key event. Okay, now key event. This event is generated whenever you are pressing a key on a keyboard. Means this event it is related to your keyboard. हे कशाशी रिलेटेड आहे? तुमच्या कीबोर्डशी रिलेटेड राहील. कशाशी रिलेटेड आहे? तुमच्या कीबोर्डशी रिलेटेड राहील. मीन्स when you press any key on your keyboard, pressing a key on keyboard will generate key event. Okay, now there are three constants that are defined by your key event. Key event ने define केलेले तीन constants आहेत. ठीक आहे बघा. For example, in that first one is key press. Key press. ठीक है. दूसरा है key release. And third one is key type. Key type. These are the three constants that are defined by your key event. हे key event ने define केलेले तीन constants आहेत. ठीक है. In that first two constants that are applicable to all the keys. हे तुमच्या सगळ्या कीजला applicable आहेत. कीबोर्ड वरती किती तुमचे बटन असतील? 109 110 जेवढे काय बटन आहेत. ठीक आहे. त्या सगळ्या बटन्सला तुम्हाला वरचे दोन ऍप्लिकेबल आहेत. कुठलं कुठलं? की प्रेस्ड अँड की रिलीज. दीज टू कॉन्स्टंट्स आर ऍप्लिकेबल टू एव्हरी बटन ऑफ युअर कीबोर्ड. बट की टाइप दिस इव्हेंट और दिस कॉन्स्टंट इज ऍप्लिकेबल टू सम ऑफ द कीज. फक्त काही कीजला तुम्हाला ते ऍप्लिकेबल राहील. आणि अशा कीज कुठल्या असणार आहेत? बघा तुमच्या कीबोर्ड वरती दोन टाइपच्या कीज आहेत. कुठल्या कुठल्या माहित आहेत का? हा, एनीवन? सर फंक्शन कीज आणि नॉर्मल कीज. फंक्शन कीज आणि नॉर्मल कीज. ठीक आहे बघा लक्ष द्या. आता दोन टाइपच्या कीज कशा आहेत? पहिला जो टाइपचा की आहे, ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही ते प्रेस करता, इट विल नॉट जनरेट एनी कॅरेक्टर. नॉट जनरेटिंग एनी कॅरेक्टर. बट देयर आर सम कीज which generate character. Now आता not generating any character and generating any character means what? बघा लक्ष द्या. आता कीबोर्ड वरती ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट प्रेस करता, कीबोर्ड वरती ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट प्रेस करता, कंट्रोल प्रेस करता, त्यानंतर अल्ट स्पेस किंवा अल्ट तुम्ही प्रेस करताय. ठीक आहे. तुम्हाला टाइप करून काय दाखवलं होतं का तिथं? समजा तुम्ही नोटपॅड वरती आहे आणि तुम्ही कंट्रोल दाबलं, त्या कंट्रोलचं त्या ठिकाणी काय होतं रे? नोटपॅडला काय इफेक्ट होतो का? कंट्रोल दाबल्यानंतर कुठलं तुम्हाला जनरेट झालेलं दिसतं का तिथं? काय टाइप झालेलं दिसतं का तिथं? नो सर. शिफ्ट दाबल्यानंतर काय टाइप होतं का तिथं? काही होत नाही. ठीक आहे. तसंच ए प्रेस करा, बी प्रेस करा, सी प्रेस करा, जेवढे तुम्ही बटन प्रेस करताल ते तुम्हाला नोटपॅड वरती टाइप झालेले दिसतील. म्हणजे कीबोर्ड वरती असे काही बटन्स आहेत जे प्रेस केल्यानंतर काहीही टाइप होत नाही. जे प्रेस केल्यानंतर काहीही टाइप होत नाही. ते जे बटन्स आहेत, that buttons are nothing but these are the buttons that does not generate any character. कुठलंही कॅरेक्टर जनरेट करत नाही. लक्षात राहील. ठीक आहे.
आता कीबोर्ड वरती टॅब आहे, टॅब इट जनरेट स्पेस, त्या ठिकाणी ती स्पेस जनरेट केली जाते. स्पेस सुद्धा तुमचं कॅरेक्टर जनरेशनचं की आहे, लक्षात राहू द्या. A to Z 0 to 9 टॅब आणि स्पेस हे जे आहेत दीज आर दी कॅरेक्टर जनरेटेड कीज आहेत. म्हणजे असे बटन्स आहेत जे तुमचे कॅरेक्टर जनरेट करू शकतात, जे तुमचे कॅरेक्टर जनरेट करू शकतात. कुठलं A to Z, त्यानंतर 0 to 9 तुमचं स्पेस आणि टॅब, त्यानंतर तुमचं जे सिम्बॉल्स आहेत कुठलं डॉलर किंवा तुमचे ते जे आहेत ते सुद्धा तुमचं शिफ्ट दाबून प्रेस केल्यानंतर तुमचे ते उमटतात किंवा तुम्ही त्या ठिकाणी डिस्प्ले करू शकता. सो युअर शिफ्ट इज हिअर सपोर्टिंग की. शिफ्ट करा तुमच्या ठिकाणी सपोर्टिंग की, राइट. इट डज नॉट जनरेट एनी कॅरेक्टर, बट with the help of shift we can generate another symbols on your notepad or on your text editor. त्या टेक्स्ट एडिटर मध्ये तुम्ही टाइप करू शकता, लक्षात राहील. मग वरचे जे दोन इव्हेंट आहेत ते आपण काय म्हणतोय, सगळ्या कीला अवेलेबल आहेत. सगळ्या कीला अवेलेबल आहेत म्हणजे काय, तुम्ही कुठलेही बटन प्रेस करा आणि ते बटन प्रेस केल्यानंतर सोडता, दॅट इज नथिंग बट की प्रेस अँड की रिलीज. ते काय झालं तुमचं की प्रेस आणि की रिलीज. पण की टाइप्ड इव्हेंट कुठे जनरेट होईल तुमचा, म्हणजे टाइप होणारे बटन्स कुठले, एक तर A to Z तुमचे बटन्स, त्यानंतर 0 to 9, त्यानंतर स्पेस आणि टॅब. ठीक आहे. ऑल दीज बटन्स ऑल्सो युअर सिम्बॉल्स, which symbols are your arithmetic operator, जे arithmetic symbols आहेत, प्लस मल्टिप्लिकेशन डिवाइड, जे दाबल्यानंतर तुम्हाला कीबोर्ड तुमच्या टेक्स्ट एडिटरवरती काहीतरी डिस्प्ले करून दाखवते, ते सगळे बटन ह्या कॅटेगरी मध्ये पडतात. कुठलं की टाइप, डॅश उमटतो, फॉरवर्ड स्लॅश, बॅकवर्ड स्लॅश. ठीक आहे. एंटर, आता एंटर दाबल्यानंतर तुमचं कॅरेक्टर जनरेट होतं, तुम्ही नेक्स्ट लाईनला जाता. पण शिफ्ट दाबल्यानंतर कुठलं काय जनरेट होतं का, तिथं काहीही जनरेट होत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही शिफ्ट प्रेस करता, ऍट दॅट टाइम द इव्हेंट ऑकर्ड, दॅट इज नथिंग बट की प्रेस्ड अँड की रिलीज. त्या ठिकाणी काय राहतं, फक्त की प्रेस्ड आणि की रिलीज. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ABC एखादं अल्फाबेट प्रेस करता किंवा 0 to 9 डिजिट प्रेस करता, at that time the event occurred की प्रेस, की रिलीज अँड की टाइप. हे तुमचे तिन्ही इव्हेंट, तिन्ही कॉन्स्टंट कशाला ऍप्लिकेबल राहते, तुमच्या जे तुमचे कॅरेक्टर जनरेट करणारे कीज आहेत, कॅरेक्टर जनरेट करणारे जेवढे काही कीज आहेत तेवढ्या सगळ्या ह्याला तुमचे हे तिन्ही कॉन्स्टंट्स ऍप्लिकेबल राहतील, लक्षात राहील. आणि वरचे जे दोन आहेत ते तुमच्या सगळ्याला ऍप्लिकेबल राहतील. ऑल द कीज, सगळ्या कीजला ते ऍप्लिकेबल राहील, लक्षात राहील. मग असे तुमचे तीन कॉन्स्टंट आहेत, की प्रेस, की रिलीज आणि की टाइप. त्याच पद्धतीनं बाकीचे कॉन्स्टंट्स आहेत विच डिफाइन्स युअर कीबोर्ड इव्हेंट. त्याच्यामध्ये मग तुमचं VK व्हर्च्युअल की _A2 व्हर्च्युअल की _Z हे तुमचं A to Z रिप्रेझेंट करेल. तसंच VK _0 to 9 हे तुमचं डिजिट रिप्रेझेंट करेल. त्यानंतर शिफ्ट रिप्रेझेंट करायचंय VK _shift. त्यानंतर कंट्रोल रिप्रेझेंट करायचंय VK _control. लक्षात राहील. every key it is represented with your virtual key and as a constants of your key event. ते तुमचं काय असेल, तुमचं की इव्हेंटचे कॉन्स्टंट्स राहतील, लक्षात राहील. ठीक आहे. अँड दिस इव्हेंट इट इज हँडल्ड बाय द लिसनर. मीन्स की इव्हेंट इट इज हँडल्ड बाय द लिसनर, दॅट इज द की लिसनर with the help of a method. Now there are 3 methods. तुम्ही 3 मेथड न की इव्हेंट हँडल करू शकता.
that defined by your first one is a key pressed, second key release, third one key type. Okay, these three methods are used for handling or used to handle the key event. Key event handle करण्यासाठी हे तीन तुमचे त्या ठिकाणी मेथड्स यूज केल्या जातील. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल हाऊ टू हँडल द युअर की इव्हेंट. ठीक आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. बघा की इव्हेंट डेमो. Okay, extends pen implements key listener. ठीक आहे, दिस इज युअर फ्रेंड. हे झाली तुमची फ्रेंड. ठीक आहे, आता आपल्याला की इव्हेंट हँडल करायचं आहे. सो फर्स्ट रजिस्टर युअर इव्हेंट, ऍड की लिसनर. ठीक आहे, दिस and which is handled by the method public void. First method is key pressed. ठीक आहे, त्यानंतर सेकंड मेथड इज पब्लिक void key release. The event. ठीक है, and third method is public void key type. Okay, these three methods that are used for your handling the key event with the help of a listener, that is a key listener. ठीक आहे, म्हणजे की लिसनरच्या तुमच्या तीन मेथड राहतील, एक की प्रेस, की रिलीज आणि की टाइप. ओके, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट टाइप dot get recap. ठीक है, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट रिलीज. प्रेस. ठीक है, बघा चेक करा की इव्हेंट डेमो. ठीक है, बघा आता मी समजा तुमचं शिफ्ट दाबतोय. आता शिफ्ट दाबल्यानंतर कुठले दोन इव्हेंट जनरेट केले त्यानं, की प्रेस आणि की रिलीज. कंट्रोल दाबल्यानंतर पण दोनच केले, पण ज्यावेळेस मी ए दाबतोय बघा, ए प्रेस केल्यानंतर त्यांनी काय दाखवलं रे, त्या ठिकाणी तीन इव्हेंट जनरेट झालेले दाखवले किंवा तीन ऍक्शन दाखवल्या. कुठलं प्रेस झालं, टाइप झालं आणि रिलीज झालं. मीन्स व्हॉट, whenever you are one of the key, when you press it and release it,
at that time that process completes the typing of process. ठीक आहे, ती जी प्रोसेस आहे त्या ठिकाणी तुमचं टायपिंग कंप्लीट होतं आणि तुम्ही जे बटन दाबताय बघा, स्पेस दाबल्यानंतर सुद्धा की प्रेस, की टाइप आणि की रिलीज. ठीक आहे, लक्षात राहील. त्यानंतर इक्वल टू 0 ब्रॅकेट्स, त्या प्रत्येकाला जे जे कीज तुमचे कॅरेक्टर जनरेट करणार आहेत त्या प्रत्येक कॅरेक्टर जनरेट कीला तुम्हाला त्या ठिकाणी 3 ऍक्शन्स होतात, की प्रेस, की रिलीज आणि की टाइप. पण आता समजा मी बॅक स्पेस दाबलं, बॅक स्पेसला त्यानं 3 इव्हेंट जनरेट केले. मी आता खालचा एरोचे डायरेक्शन्स आहेत बघा, एरो दाबल्यानंतर तुम्हाला काय जनरेट होतं बघा इथं, की प्रेस आणि की रिलीज. लक्षात राहील. ठीक आहे. सो इन दिस वे whenever you are pressing a key it generates 3 actions: press, release and type, where press and release that are applicable to all the keys, but type it is applicable to few of the keys, and such a keys are generates. असे कीज आहेत ते काय जनरेट करतात त्या ठिकाणी, it generates the key type event किंवा key, it generates action for printing a character. त्या ठिकाणी तुमचे कॅरेक्टर काय केलं जाईल, प्रिंट केलं जाईल किंवा तुम्हाला दाखवलं जाईल. ठीक आहे, लक्षात राहील. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये, कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? सर एंटर की कुठल्या कॅटेगरीत येणार? एंटर की, तुमचं एंटर की प्रेस करून बघा, चेक करा. आता मी याच्यावरती जातोय, कुठलं तुमच्या की वरती जातोय आणि एंटर प्रेस करतोय. काय दिलं त्यानं, टाइप इव्हेंट. टाइप मध्ये, बिकॉज इट गिव्स अ न्यू लाईन कॅरेक्टर. त्या ठिकाणी तुम्हाला न्यू लाईन कॅरेक्टर दिलं जातं. /n जे आपण म्हणतो ते म्हणजे तुमचं एंटर असतं त्या ठिकाणी. ठीक आहे, अजून कोणाला काय डाऊट आहे का दुसरा? समजलंय सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. नाव हे झालं तुमचं कीबोर्ड रिलेटेड इव्हेंट. हा काय होता तुमचा कीबोर्ड रिलेटेड इव्हेंट. त्याच्या अगोदर जो इव्हेंट बघितला आपण तो तुमचा माउस रिलेटेड इव्हेंट होता. ते कशा रिलेटेड होता तुमचा, माउस रिलेटेड. ठीक आहे. नाव नेक्स्ट इव्हेंट इज रिलेटेड टू युअर फ्रेम. आता पुढचा जो इव्हेंट आहे तो तुमच्या फ्रेमशी रिलेटेड आहे. इट इज नॉट रिलेटेड टू युअर एनी हार्डवेअर. तो कुठल्याही हार्डवेअरशी रिलेटेड नाहीये किंवा इट इज नॉट रिलेटेड टू एनी कंपोनेंट. तो कुठल्या कंपोनेंटशी रिलेटेड नाहीये. नाउ वी आर गोइंग टू वर्क ऑन द इव्हेंट that is nothing but window event. कशावरती वर्क होणार आहे आपण या ठिकाणी आता, विंडो इव्हेंट. विंडो मीन्स whenever you create a frame, ज्यावेळेस तुम्ही फ्रेम तयार करता त्या फ्रेम वरती कुठले कुठले इव्हेंट ऑफर होतात. लक्षात राहील. आता सगळ्यात महत्वाचा इव्हेंट जो तुम्हाला फ्रेम वरती ऑफर करायला लागतो that is nothing but when you minimize window, you maximize window and you resize window, and the most important when you close the window. ज्यावेळेस तुम्ही विंडो क्लोज करता, ठीक आहे, that is also one type of a event that is generated by your frame or window frame. लक्षात राहील. आतापर्यंत आपण जे प्रोग्राम केले त्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण विंडो इव्हेंट हँडल केलेला नव्हता. त्यामुळे तुमची फ्रेम किंवा विंडो जी आहे ती क्लोज होत नव्हते. काय होत नव्हते त्या ठिकाणी, क्लोज होत नव्हते. तुम्हाला मॅन्युअली त्या कमांड प्रॉम्प्ट वरती जाऊन ती क्लोज करायला लागत होती. ऍक्शनच क्लोज करायला डायरेक्ट Ctrl+C, म्हणजे तुमचं जे आता जी रनिंग प्रोसेस आहे ती तुमची स्टॉप केली जाते. मग त्यानंतर तुमची विंडो क्लोज होत होते. ठीक आहे. त्यामुळं
आतापर्यंत जेवढे प्रोग्राम केले त्याच्यामध्ये विंडो क्लोज होत नव्हती अँड दिस विंडो इज क्लोज बाय हँडलिंग द विंडो इव्हेंट. त्या ठिकाणी तुम्हाला काय हँडल करावं लागतं, विंडो इव्हेंट हँडल करावे लागतात. लक्षात राहील. अँड हिअर विंडो इव्हेंट इज ऑल्सो डिवायडेड बाय 2 लिसनर्स और विंडो इव्हेंट आर हँडल्ड बाय 2 लिसनर्स. त्या ठिकाणी पण 2 लिसनर्स आहेत. पहिला आहे तुमचा विंडो लिसनर, ठीक आहे, अँड सेकंड आहे तुमचा विंडो फोकस लिसनर. दुसरा कुठला आहे तुमचा विंडो फोकस लिसनर. ठीक आहे. मग आता विंडो इव्हेंट मध्ये काय काय जनरेट होतं किंवा कुठले कुठले इव्हेंट तुमच्या विंडोवरती ऑकर होतात. ठीक आहे. त्यातला पहिला आहे विंडो ओपन, म्हणजे विंडो ओपन होते. विंडो ओपन म्हणजे काय, विंडो ओपन होते. ठीक आहे. दुसरा आहे विंडो ऍक्टिव्हेटेड. Then third one is window deactivated. Then fourth one window close. ठीक है. Fifth one window closing. ठीक है. Sixth one window iconified. And 7 window de-iconified. Okay, so these are the 7 activities that is handled by your window listener. ते कोण हँडल करते, तुमचा विंडो लिस्नर हँडल करतं. लक्षात राहील. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे विंडो फोकस लिस्नर मीन्स हिअर इट हँडल्स whether your window is gain focus and window lost focus. Okay, so these are the some activities that generates your window event. त्या ठिकाणी तुमचं विंडो इव्हेंट जनरेट होण्यासाठी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी राहतील. विंडो ओपन झाली, it generates the window event. Window activate झाली, window deactivate झाली, window close झाली, window closing प्रोसेस मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर window iconified is nothing but when you are working on that presence मध्ये. त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला, presents, whenever you are presenting your frame or window. De-iconified तुम्ही मिनिमाइज करत असाल, ठीक आहे, किंवा दुसरीकडे काहीतरी हँडल करत असाल. लक्षात राहील. आता एखादी विंडो मिनिमाइज केल्यानंतर ते तुमचा आयकॉनिफाईड किंवा डिआयकॉनिफाईड असेल. इन द सेम वे जर तुम्ही एका विंडो पासून दुसऱ्या विंडोकडे जात असाल, एका विंडो पासून दुसऱ्या विंडोकडे जात असाल, मीन्स व्हॉट, तुम्ही एका विंडोचा फोकस लॉस्ट करताय. लॉस्ट म्हणजे काय, हरवताय. थोडक्यात तुमच्याकडनं तो दुसरीकडे जातोय. एका विंडोकडून लॉस्ट होतो आणि ज्या विंडोकडे दिला जातो त्या विंडोकडे फोकस काय होतो तुमचा त्या ठिकाणी, गेन म्हणजे घेतला जातो. ठीक आहे. लॉस्ट म्हणजे काय, दिला जाईल. एका विंडोचा फोकस दुसऱ्याला दिलाय, दॅट इज नथिंग बट फोकस काढून घेणे. आता फॉर एक्झाम्पल समजा मी एका कुणाशी तर विद्यार्थ्याशी बोलत आहे. ठीक आहे. मी बोलता बोलता समजा दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं, तर मी ज्या विद्यार्थ्याशी पहिल्यांदा बोलत होतो त्याच्याकडचा कंट्रोल किंवा त्याच्याकडचा जो माझी ऍक्टिव्हिटी होती, आय विल लॉस्ट फोकस फ्रॉम दॅट स्टुडंट आणि आय विल गेन फोकस टू नेक्स्ट स्टुडंट. पुढच्या स्टुडंटला तुमचा फोकस दिला जाईल. सेम त्या पद्धतीनं एखाद्या फ्रेमवरती आहे, तुम्ही त्या फ्रेमवरती वर्क करताय. समजा ह्या फ्रेम मधून तुम्ही दुसऱ्या फ्रेमला गेलात, इकडून इकडे गेलात, तर ह्याचा फोकस तुमचा लॉस्ट होईल आणि ह्याचा फोकस तुमचा काय होणार, या ठिकाणी गेन होणार. ठीक आहे. मग ह्या ज्या दोन ऍक्टिव्हिटीज आहेत
these two activities are also comes under the window event. हे सुद्धा तुमच्या कशाच्या अंडर येतील, तुमच्या विंडो इव्हेंटच्या अंडर येतील. ठीक आहे. where your window listener this handle all these activity with the help of 7 methods. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 7 मेथड लिहायचे आहेत. कुठलं कुठलं? विंडो ओपन, विंडो क्लोज, विंडो क्लोजिंग, विंडो ऍक्टिव्हेटेड, deactivated, iconified and deiconified. All these activities are having separate methods. प्रत्येक ऍक्टिव्हिटीची मेथड काय राहील तुमच्या ठिकाणी? सेपरेट राहील. लक्षात राहील. तसंच तुमचं विंडो फोकस लिस्नर दिस विल ऑल्सो जनरेट द विंडो इव्हेंट and it is handled by two methods. Window focus gain, window focus gain and window focus loss. ठीक आहे. these two methods. आता ते गेनड फोकस आहे का फोकस गेन आहे ते आपण बघूया. ठीक आहे. विंडो गेन फोकस किंवा विंडो फोकस गेन म्हणजे एका विंडो कडून दुसऱ्या विंडोला जात असाल त्यावेळेस एकाचा फोकस लॉस्ट होईल आणि दुसऱ्याचा फोकस इन होईल. फोकस म्हणजे काय? तुम्ही त्याच्यावरती काम करताय किंवा तुम्ही त्याच्यावरती लक्ष देताय. फोकस कधी म्हणतो? आय एम फोकसिंग ऑन समथिंग मीन्स आय एम वॉचिंग दॅट थिंग किंवा मी त्याच्यावरती काम करत आहे. लक्षात राहील. ज्याच्यावरती काम करताय त्याचा गेन झाला, त्याचा फोकस काय झाला? गेन. ज्याच्याकडून तुम्ही त्याच्याकडे गेलाय त्याचा फोकस काय झाला? त्या ठिकाणी लॉस्ट झाला. लक्षात राहील. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल हाऊ टू क्रिएट युअर विंडो इव्हेंट और हाऊ टू हँडल इट. स्क्रीन दिसते का सगळ्यांना रे? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस सर. बघा आता विंडो इव्हेंट त्याच्यामध्ये दोन लिस्नर आहेत. एक तुमचा विंडो लिस्नर आणि दुसरा तुमचा विंडो फोकस लिस्नर. ठीक आहे. त्यातला पहिला बघूया आपण. इम्पोर्ट java.awt.star. ठीक आहे. आता आपल्या इथे कंपोनेंट नाहीये त्यामुळे हे एक पॅकेज इम्पोर्ट नाही केलं तरी चालतं. पण काय तुम्ही त्याच्यामध्ये ग्राफिक्स वापरत असाल, कुठली एखादी त्या रिलेटेड मेथड वापरत असाल त्यामुळे ते इम्पोर्ट करून ठेवा. ठीक आहे. क्लास विंडो इव्हेंट डेमो extends frame implements. First I am going to do window listener. ठीक आहे. पहिल्यांदा विंडो लिस्नर ऍक्टिव्हेट करूया किंवा हँडल करूया. its title, set size, set visible. Okay. Now here add that listener, add window listener this, and you have to implement the 7 methods.
तुम्हाला 7 मेथड त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचे. ठीक आहे, कुठल्या कुठल्या 7 मेथड आहेत? फर्स्ट वन इज पब्लिक वाइड, विंडो ओपन. ठीक है, विंडो इवेंट. फर्स्ट मेथड, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7 या 7 मेथड तुमच्या. पहिली विंडो ओपन झाली, त्यानंतर विंडो क्लोज, त्यानंतर विंडो क्लोजिंग. ठीक है, विंडो ऍक्टिव्हेटेड, then window deactivated, then window iconified and window de-iconified. ठीक है, these are the 7 actions that are done on your window. ठीक है, लक्षात राहील. बघा फॉर एक्झाम्पल, आता मी समजा विंडो ओपन करतोय, system.out.print activated. ठीक है, चेक करा. बघा विंडो इवेंट डेमो, OPEN, open. System ठीक है, राईट. बघा त्या पद्धतीने तुमची विंडो तयार केली जाईल आणि तुमची विंडो काय झाली या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालेली आहे. ठीक आहे, आता मी इथं ज्यावेळेस तुम्ही मिनिमाइज आणि मॅक्सिमाइज करता, दॅट इज नथिंग बट आयकोनिफाईड अँड डी आयकोनिफाईड. हे तुमचं काय असेल? आयकोनिफाईड अँड डी आयकोनिफाईड. लक्षात राहील. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करता क्रॉस वरती, हे तुमची विंडो क्लोज होत नाही. बघा या ठिकाणी काही ऑफर होत नाही. लक्षात राहील. म्हणजे हे तुम्हाला कधी करायचंय? व्हेनेवर यू आर क्लोजिंग अ विंडो, ज्यावेळेस तुम्ही विंडो क्लोज करताय, देन कॉल द मेथड दॅट इज अ डिस्पोज मेथड. कुठली मेथड कॉल करायची? डिस्पोज. बघा क्लिक करा, तुमची विंडो क्लोज केली जाईल. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही डिस्पोज कॉल करत नव्हतो, बघा ज्यावेळेस आपण कॉल केली नव्हती त्यावेळेस तुमची विंडो क्लोज होत होती का? चेक करा. बघा किती तुम्ही याच्यावरती ऑपरेशन करा, क्लोज होती का तुमची विंडो? काही ऑफर होत नाही याच्यावरती. ठीक आहे, पण व्हेन वी कॉल अ मेथड, कुठली मेथड कॉल करायची आपल्याला? डिस्पोज. दिस मेथड विल क्लोज द विंडो दॅट यू हॅव क्रिएटेड. क्लोज करा. ठीक आहे, सो आतापर्यंत आपण विंडो इव्हेंट हँडल केलेले नव्हते, त्यामुळे फ्रेम आपण नोटपॅड वरून क्लोज, तुमच्या कमांड प्रॉम्प्ट वरून क्लोज करत होतो. बट इन दिस प्रोग्राम वी हॅव हँडल्ड युअर विंडो इव्हेंट, त्यामुळे आपण डायरेक्टली विंडो क्लोज करू शकतो. ठीक आहे, बघा इथं आपण डायरेक्ट विंडो क्लोज करतोय. लक्षात राहील. ठीक आहे, सो these are the 7 activities आणि सगळ्यात महत्त्वाची ऍक्टिव्हिटी कुठल्या तुमची? विंडो क्लोजिंग. बिकॉज फॉर एव्हरी फ्रेम यू हॅव टू हँडल दॅट इव्हेंट फॉर क्लोजिंग दॅट फ्रेम. जी फ्रेम तुम्ही क्रिएट केलेली आहे किंवा ऍक्टिव्हेट केलेली आहे ती फ्रेम तुम्हाला क्लोज करावी लागते. ही फ्रेम तुम्हाला क्लोज करावी लागते. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट आहे that is a window closing event. तुमचा कुठला असणार? विंडो क्लोजिंग. लक्षात राहील. सो दिस लिस्नर विच हँडल्स द ऑपरेशन्स ऑन विंडो, हे तुमच्या विंडो वरती परफॉर्म होणारे ऑपरेशन्स आहेत. ठीक आहे, आता सेम अनदर टाइप ऑफ लिस्नर इज देअर which works on different windows.
वेगवेगळ्या विंडोज वरती तो वर्क होतो. आता जे आपण बघितलं ते एका विंडोवरती आपण काम केलं, म्हणजे एक विंडो ओपन झाली, क्लोज झाली, ऍक्टिव्हेट झाली, डीऍक्टिव्हेट झाली. आता आपल्याला काय बघायचंय, वेगवेगळ्या विंडोवरती कसे इव्हेंट ऑफर होतात, मीन्स हाऊ द इव्हेंट ऑर यू कॅन गिव्ह फोकस ऑन पर्टिक्युलर फ्रेम किंवा पर्टिक्युलर विंडोवरती तुम्ही फोकस कसा देऊ शकता. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल नाउ आय एम गोइंग टू हँडल द विंडो फोकस इव्हेंट. आता आपण विंडो फोकस इव्हेंट हँडल करूया. विंडो फोकस इव्हेंट ठीक आहे. आणि विंडो फोकस इव्हेंट त्याचा क्लास आहे किंवा इंटरफेस आहे विंडो फोकस लिस्नर. यू हॅव टू रजिस्टर दॅट window focus listener, and the method that is to be used is nothing but public void window focus gain. ठीक आहे. आणि दुसरी मेथड आहे विंडो फोकस लॉस. ठीक आहे, चेक करा बघा. विंडो फोकस इव्हेंट डेमो काय म्हणते. FOCUS window focus listener. विंडो लॉस्ट फोकस आणि विंडो गेन फोकस. ठीक आहे, विंडो गेन फोकस विंडो लॉस्ट फोकस. ओके, चेक करा. विंडो फोकस इव्हेंट OW window lost focus. विंडो गेन फोकस. ठीक आहे, राईट. इथं लिहूया आपण system.out.print. जर तुम्ही फोकस गेन असेल तर या ठिकाणी गेन द फोकस. ठीक आहे, आणि समजा तुम्ही दुसरीकडे कुठे जात असाल, म्हणजे एका विंडो कडून दुसऱ्या विंडो कडे जात असाल कुठेतरी, देन लॉस्ट फोकस.
लॉस्ट फोकस. ठीक आहे, चेक करा. बघा आता विंडो गेन द फोकस आहे म्हणजे काय, तुम्ही फ्रेम वरती काम करताय. ठीक आहे, आता मी दुसरीकडे कुठेतरी क्लिक करतोय, काय झालं त्या ठिकाणी लॉस्ट फोकस. ठीक आहे, आता मी परत फ्रेम वरती क्लिक करतोय, परत गेन द फोकस आला, परत दुसरीकडे कुठेतरी क्लिक करा, लॉस्ट फोकस, गेन द फोकस. ठीक आहे, म्हणजे तुम्ही दुसऱ्या फ्रेमला गेला की त्याचा फोकस लॉस्ट होतोय आणि तुम्ही दुसऱ्या फ्रेम कडून त्याच्याकडे परत माघारी आला तर त्याचा फोकस काय होतो त्या ठिकाणी गेन होतो. लक्षात राहील. बघा आता मी समजा कमांड प्रॉम्प्ट वरती क्लिक करतोय, तुम्हाला काय मेसेज दिलेला दिसतोय तिथं, फोकस लॉस. ठीक आहे, परत मी तुमच्या फ्रेम वरती क्लिक करतोय, त्यानंतर तुम्हाला काय मेसेज दिला बघा, gain the focus, lost focus, gain the focus, lost focus. ठीक है, all these activities these are related to your frame. हे तुमच्या फ्रेमशी रिलेटेड आहे. डिफरंट फ्रेम्स असतील तुमच्याकडे, एका फ्रेम मधून दुसऱ्या फ्रेम कडे जात आहे त्यावेळेस फोकस गेन होतो आणि फोकस लॉस्ट होतो. लक्षात राहील. ठीक आहे, अँड दिस ऍक्टिव्हिटी इट इज रिलेटेड टू युअर फ्रेम. आणि मगाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या तुमच्या त्या तुमच्या फ्रेम वरती वर्क होणाऱ्या होत्या, म्हणजे फ्रेम ओपन झाली किंवा विंडो क्लोज झाली, विंडो क्लोजिंग स्टेट मध्ये आहे, ऍक्टिव्हेट झाली, डीऍक्टिव्हेट झाली, दॅट आर दी ऍक्टिव्हिटीज परफॉर्म्ड ऑन युअर फ्रेम अँड दिस इज द ऍक्टिव्हिटी दिस वर्क ऑन डिफरंट फ्रेम. एका फ्रेम कडून दुसऱ्या फ्रेम कडे जाणे, मेन फोकस गेन अँड फोकस लॉस. ठीक आहे, लक्षात राहील. कोणाला काय डाऊट आहे काय त्यामध्ये? विंडोशी रिलेटेड दोन लिस्नर, एक तुमचा विंडो लिस्नर, त्याला तुमच्या 7 मेथड राहतील. त्याचे तुमचे किती मेथड आहेत? 7 मेथड्स आहेत. आणि दुसरा आहे तुमचा ते विंडो फोकस लिस्नर, त्याच्या तुमच्या 2 मेथड आहेत. कुठलं तुमचं फोकस गेन द फोकस आणि लॉस्ट फोकस. ठीक है, राइट. So these are the activities related to your window. हे तुमच्या विंडोशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी राहतील. लक्षात राहील. ठीक आहे, राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.